याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. सूर्यास्त 6:07. आजचा सुविचार, आळस हा माणसाचा शत्रू असतो. धन्यवाद. 85 धीरूभाई अंबानी उद्योगपती यांचा जन्म. उद्योगपती रतन टाटा यांचा जन्मदिवस. बातमी क्रमांक 1. पुण्यात पावसाची शक्यता, ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला. बातमी क्रमांक 2. रिक्षा चालकाची मुलगी झाली संधीले कत्ताल, गौरी शिंदेला पहिल्याच प्रयत्नात यश. बातमी क्रमांक 3. हरियाणा पाटणा अंतिम सामना प्रो कबड्डी शिवम पटारे विजयाचा. एक प्रेरणा मिळावी, तुम्हाला तुमचे सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळावी. वर्षभर आपण वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये घेत असतो. गॅदरिंग असेल, क्रीडा स्पर्धा असेल, परिपाठ असेल, वेगवेगळे दिनविशेष आपण साजरे करतो. त्या माध्यमातून आपल्याला संधी असते. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, मी आता पाहिलं बऱ्याच मुलींचा सहभाग जास्त होता, मदत होईल. आता आले भरास भरास फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, नवेली झाली गवताची पाती, जगाने भुणी चलवाने आली पाखरांच्या. बुद्धीची देवता श्री गणेश, विद्येची देवता श्री सरस्वती यांच्याकडे चांगली बुद्धी ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. जीवनाच्या प्रत्येक पाट्यावर यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. नाही 15 ऑगस्ट या काय 26 जानेवारी काल ओळखलं सगळं. नाही नाही, आज वैयक्तिक काल सांगितलं आणि आज 2 दिवसांनी सगळं. आणि आज फायनल. आणि आपले किती राहिले माहिती का, 106 आणि प्लस 15 रिवर्स झाले. म्हणजे काय काय तर हो तर विशेष मीटिंग वगैरे एक दाखव मला मराठीचे दाखव. विषय समिती हिंदी, विषय समिती इंग्रजी. बघा हे जगताप सर येऊ आपण मग विषय समाज प्लॅनिंग दाखवा. हां
are great in all ways. Very good. Look at this picture, all of you. Next question, sports equipment. Do you know the sports equipment? Equipment means sahitya. Do you know the equipments? What the games of the games and sports near the sports equipment below? First, look at this. Yes, stand up. AC. Segment AC and segment DVD. Segment DVD. Right. Segment AC and segment DVD are diamond. नाही होऊ शक्य कारण कधी पण घेऊन जातात मुलांना पण लागतं त्यावेळेला आपल्याला जो चार्ट आहे त्याच्यातला ठेवलं नंबर ना मॅडम, मी घेऊन जातोय स्वतः फक्त नोंद करायची, मी घेऊन चाललोय या तासाला घेऊन चाललोय या वर्गाला वापरलं त्याचे रेकॉर्ड राहील ना ते त्याच्यामध्ये. आमच्या बरं का डोक्यात त्याचं एक वर्गामध्ये त्या केलं वर्गात नाही, इथे ठेवलं ना असं रजिस्टर, ते फक्त 1 मिनिटाचं काम आहे. माझं नाव, कुठल्या वर्गात घेऊन चाललंय, कोणता चार्ट आहे, येता तुकडी तास आणि हा म्हणजे ते ते आणखीन सोयीचं होऊ शकतं. वर्किंग मध्ये आहे असं एक दिसतं ते. बरोबर प्रत्येकाला काय करा ठराविक झालंय. नाही सगळ्यांना पॅनल्स येतो एका सीपीला 5-5 होतं. नेट शिवाय त्याच्यामध्ये काही वापरत नाही काय आहे बाकी. नाही मला आणि काही प्रोजेक्टवर कुठलाच होत मग प्रोजेक्टला रजिस्टर आहे. एवढा मोठा 25 एकर एरिया, एवढा 76 स्टाफ, 52 तुकड्या आहे. फक्त हायस्कूल झालं, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, व्होकेशनल, टेक्निकल, कौशल्य विकास, या सर्व गोष्टी मला वाटत नाही भोसले सरांचं योगदान त्यामुळे चालतं फिरून कारण शक्य नाही एवढं मोठं. आणि त्यांना सहाय्य करणारे पर्यवेक्षक सर आहेत. आणि महत्वाचं म्हणजे तुमची युनिटी खूप छान आहे. कारण तपासणी म्हटले की आपल्या चेहऱ्यावर काय तपासणी कशाला आले, पण तुमच्या चेहऱ्यावरचं उत्सव मला वाटतं की काय नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. हा जो परिसर आहे, ह्या परिसरामधली खरंच आदर्श शाळा म्हणून महात्मा गांधी विद्यालयाकडे पाहिलं जातं. कारण ज्या वेळेला इथे एंट्री केली ॲज अ टीचर म्हणून आमच्या शाळेमध्ये, त्यावेळेला सांगितलं गेलं आपलं बोर्ड जे आहे ते महात्मा गांधी विद्यालय आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी येण्याचं योग आलं. त्यावेळेला बघितलं छान जे एक्सटेरियर आहे म्हणजे भौतिक सुविधा त्या खूप छान आहे. पण आज पाहण्याचं योग आलं तर खरंच कळालं की खूपच सुंदर, खूपच छान. आणि मला तर काही त्रुटी इथे आढळल्या नाही. सरांनी थोड्याफार त्रुटी असतील त्या सांगितल्या, पण अगदी फायलिंग कशी करायला हवी तिथपासून ते रिप्रेझेंट मुलांचं असेल, त्यांनी परिपट सरांनी म्हटलं परिपट ठीक आहे, इट्स ओके, पण संधी दिली जाते मुलांना. टास्किंग काय असतं हे तुमच्याकडून आम्हाला नक्कीच शिकायला मिळालं. आणि खास करून कौतुक तुमच्या मुख्याध्यापकांचं, त्याने मनापासून सगळ्या गोष्टी छान ठेवलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस हेड चांगला असतो त्यावेळेस ऑटोमॅटिक शाळा आणि स्टाफ चांगला असतो. म्हणजे इंजिन चांगलं चाललं की डबे आपोआप चांगले चालतात. आणखीन काय कौतुक करू, अशीच पुढं प्रगती करत राहू. आता तालुक्याचं झालेलं आहे, जिल्ह्यामध्ये पण तुमचा नंबर येऊ, पुढे जाऊ आणि तुमच्यापासून आम्हाला अशीच प्रेरणा मिळत राहू. धन्यवाद. जर काही माझ्याकडून बोलताना चुकीचं वगैरे आलं असेल तर क्षमा करावं. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असंच सहकार्य भविष्यात पण असू द्या. धन्यवाद. स्टाफ खूप सुंदर आहे सगळ्यांचं आणि नियोजन खूप सुंदर आहे, ते मला पाहायला आवडलं. आणि तसं माझ्या शाळेत राबवायला मला आवडेल. सगळ्यांपेक्षा मी लहान आहे तशी, आणि म्हणून सगळ्यांना नतमस्तक होऊन खूप सुंदर तुमचं युनिट आहे. त्या सुंदर युनिट
सारखंच माझ्या शाळेचं एक रोपटं मोठं व्हावं आणि ते सुंदर व्हावं एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करेन आणि माझे 2 शब्द सांगते. थँक्यू. विनंती करतो की त्यांना देखील या पथकामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्याबरोबर विनोद साठे सर देखील होते. शाळेचं जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तपासलेलं होतं. या ठिकाणी ताना जे आहेत मोहित आमचा विद्यार्थी आहे तो नवीला त्या सगळ्या शिक्षकांचे पाठ मी खात्रीपूर्वक सांगतो, महात्मा गांधी विद्यालयातल्या कोणत्याही वर्गावर कोणत्याही वेळेस कोणी येऊ द्या, पाठ हे सर्वोत्तमच चालू असतात असं खात्रीपूर्वक सांगतो. कारण इथलं टाईम मॅनेजमेंट असेल किंवा प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन मुख्याध्यापकांचं असेल हे उत्तमच असतं. भोसले सरांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही समर्थपणे पेलण्यासाठी सदैव तत्पर आहोत. धन्यवाद. तपासणी पथकामध्ये आपण सर्व प्रशासकीय वर्ग, सर्व अध्यापक अध्यापिका या सर्वांनी सहभागी होऊन आजचं हे शालेय तपासणी पथकाचं कामकाज आपण यशस्वीपणे अशा प्रकारचं करून दाखवलं आहे. जर आपल्याला यातून जिल्हा पातळीवर संधी मिळाली तर याही पेक्षा आपण चांगली तयारी करून जिल्ह्याच्या पथकात सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं यश मिळवू याचा मला आत्मविश्वास वाटतो. आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद. त्याच्यामुळे शनिवारी द्यायची आणि सोमवारी आणून द्यायची मुलं प्रामाणिकपणे मागवून घ्यायची ना, मुली येतातच ना. आम्हाला कशी विद्यार्थी जास्त जागा कमी पडते. कसं मुलांचं प्रमाण वाचण्याचं आहे ना, मुलं मुली येतात वाचन थोडंसं कसं आहे. या ठिकाणी सर्व विभाग सुंदर असं काम झालेलं आहे. शाळेचं शिक्षक वर्ग सुद्धा खूप सुंदर असं काम करतो. ही संपूर्ण शाळेचा परिसर स्वच्छता वगैरे पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतो. अशा सुंदर शाळा असाव्यात. इतर पथकातील इतरांनी सुद्धा या ठिकाणी शाळा पाहण्याचा योग आला तर त्यांनी भविष्यात त्याच्या शाळा त्या महात्मा गांधी शाळेसारखी अशी सुंदर ठेवावी. आणि या ठिकाणी शिक्षक स्टाफ सुद्धा छान काम करतो. शिक्षक वर्ग सुद्धा छान काम करतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षासुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. जास्त बोलत नाही असा बसते आपण. थोडासा एक साधा छोटा थोडासा गोष्वारा द्यायचा असतो. मी मनोगत म्हणणार नाही. एक साधारणपणे आपल्या विद्यार्थ्यांप्रती जे काही वाटतं ते फक्त आपल्याला आलं जे काही पाहुणे असतात त्यांना त्या ठिकाणी फक्त व्यक्त करायचं असतं. सर्वप्रथम या महात्मा गांधी सर्व संघाचे संस्थापक पूज्य मणिभाईजी देसाई, सचिव दत्तोबांना कांचन, त्याचबरोबर खजिनदार कैलास दत्तजी बंगवटा यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन.